हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर मला इथे आज 1 किलो मेथीचे लाडू आणि 1 किलो ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे होते, म्हणून मी सगळं सामान घेऊन आले। बघू शकता इथे तुम्ही। त्याच्यानंतर मी खोबरं किसून घेतलेलं आहे। ते खोबरं एका कढईमध्ये व्यवस्थित तूप टाकून परतून घेतलं। त्याच्यानंतर तीळ, खसखस, अळीव सगळं व्यवस्थित परतून घेतलं। त्याच्यानंतर कढईमध्ये परत तूप टाकलं। काजू, बदाम, तुम्हाला जे पण ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत ते तुम्ही टाकू शकता। ते पण मस्त परतून घेतलं। त्याच्यानंतर बारीक गॅसवरती तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये जो 100 ग्रॅम डिंक आणलेला होता तो 100 ग्रॅम डिंक मी व्यवस्थित फुलेपर्यंत भाजून घेतला। 1 वाटी गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे। हे सगळं मी एका प्लेटमध्ये काढलं। त्याच्यानंतर हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेतलं आणि मी तुपामध्ये 2 दिवस मेथी भिजत घालून ठेवलेली होती ती त्याच्यामध्ये ॲड केली। गूळ ॲड करायला लागल तसा आणि हे सगळं परत मिक्सरला फिरवून घेतलं कारण त्याला बाइंडिंग येण्यासाठी। त्याच्यानंतर ते एका मोठ्या भांड्यात काढून घेतलं आणि असे छोटे साईजचे मीडियम साईजचे लाडू वळून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता किती छान लाडू झालेले आहेत आणि असे माझे सगळे लाडू मी वळून घेतले। तुम्ही बघू शकता मस्त लाडू झालेले आहेत। तुम्हालाही असे लाडू बनवायचे असतील तर तुम्ही बनवू शकता। धन्यवाद।